राज्यात आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याची चर्चा सुरू आहे। त्याच पार्श्वभूमीवर कोपरगाव नगरपालिकेनं आज प्रभाग रचना जाहीर केली। पूर्वी शहरात 14 प्रभाग अस्तित्वात होते, मात्र शहर हद्द वाढल्यामुळे आता प्रभागाची संख्या 15 करण्यात आली असून नगरसेवकांची एकूण 30 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली आहे। याबाबत नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप यांनी शहराच्या वाढत्या लोकसंख्या आणि विस्ताराचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं सांगितलंय। याचबरोबर प्रभाग रचनेचा आराखडा आणि नकाशा नागरिकांच्या माहितीसाठी नगरपालिकेत उपलब्ध करून देण्यात आलाय। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आलेल्या या बदलामुळे कोपरगावच्या राजकीय पटलावर नवीन समीकरणं तयार होण्याची चिन्ह दिसतात। जुन्या नेत्यांना आपला प्रभाव टिकवण्यासाठी नवीन राजनीती आखावी लागणार असून नवीन इच्छुकांना संधी मिळण्याचा मार्ग मात्र यामुळे खुला झाला। शहरात पुढील काही दिवसात राजकीय हालचालींना वेग येणार असून प्रत्येक पक्षासाठी ही प्रभाग रचना पुढील लढतीत निर्णायक ठरणार आहे। कोपरगाव नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी एकूण 15 प्रभाग आणि 30 सदस्य अशी 15 प्रभागांसाठीची प्रभाग रचना करण्यात आलेली असून निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी नागरिकांना पाहण्यासाठी प्रारूप प्रभाग रचना या ठिकाणी आपण नागरिकांसाठी ठेवलेली आहे। ज्या नागरिकांना हरकती सूचना असतील प्रभाग रचनेवरती त्या हरकती सूचना आजपासून ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंत दाखल करू शकतात। हरकती सूचना दाखल केल्यानंतर त्यांना हरकती सुनावणीसाठी हरकती व सूचना यांच्या सुनावणीसाठी जी वेळ आहे ती वेळ नंतर कळवण्यात येईल। सर, 2 प्रभाग आता वाढवण्यात आलेले आहे, एकूण मतदारसंख्या किती आहे काय सांगा? साधारणतः मतदारसंख्या जी आहे शहराची ती 63,000च्या आसपास आहे। 2016च्या तुलनेमध्ये सध्याला नगर परिषदेमध्ये 1 प्रभाग आणि 2 सदस्य संख्या वाढलेली आहे। त्यामुळे शहराची एकूण सदस्य संख्या ही 30 होणार आहे।